बंधू आणि भगिनींनो, आपण संविधानामध्ये जे बंधुता लिहिलं आहे, समानता लिहिलं आहे आणि त्याप्रमाणे आपण वागतो का हा प्रश्न आहे. संविधाना म्हणजे कायद्यामध्ये आपण समान आहोत, बंधुत्व आपल्यामध्ये आहे, म्हणजे सर्व आपण भाऊभाऊ आहोत, अशा प्रकारची ती संकल्पना आहे. परंतु संविधानामधलं बंधुत्व आणि त्याचं समाजामध्ये प्रतिबिंब पाहिलं तर काय दिसते. बंधुत्व आपल्याला दिसतं का? म्हणजे बंधुत्व म्हणजे ज्याला संविधानामध्ये फ्रॅटर्निटी हा शब्द इंग्लिशमध्ये आहे, ही बंधुता आहे. म्हणजे बंधुता म्हणजे नुसतं माणसामधली बंधुता नाही, तर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये देखील बंधुता असायला पाहिजे, बंधुभाव असायला पाहिजे, बहीणभाव असायला पाहिजे. अशा प्रकारची ती संकल्पना आहे. ही अशी उदात्त संकल्पना आहे की समाजामध्ये कोणी एकमेकाला अलग समजू नये, दूरचं समजू नये किंवा उच्च किंवा नीच समजू नये, अशा प्रकारची ती कारण भावाभावामध्ये उच्च नीचता नसते. परंतु संविधानामध्ये सुद्धा उच्च नीचता अमान्य केली आहे. परंतु समाजामध्ये काय आहे हे पाहिलं तर आपल्याला उलट चरित्र दिसते, उलट चित्र दिसते. भावाभावामधली बंधुता, बहिणी बहिणीमधली बहीणता किंवा फ्रॅटर्निटी ही समाजामध्ये यायला पाहिजे आणि ती देशामध्ये यायला पाहिजे. तर ती नसेल तर संविधान आपण नुसतं शब्दांनी मान्य करतो, प्रत्यक्षात मात्र व्यवहार हा बंधुतेचा नाही. मग संविधान आपण त्याचं कौतुक करतो, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, संविधान सभेनं ते संमत केलं, परंतु प्रत्यक्षात बंधुता का नाही याचा विचार करायला पाहिजे. आणि तर आपण जर संविधानाला मान्यता करत असू, मान्यता देत असू, परंतु वागणुकीमध्ये जर बंधुता नसेल तर संविधान मानतो हे म्हणणं ढोंगीपणाचं आहे. तुम्ही जे अंगामध्ये समाजामध्ये उतरवलेलं नाही आहे, दोन जातीमध्ये, दोन धर्मामध्ये बंधुता आहे का? आपल्याकडे दुसरा एक महत्त्वाचा शब्द आहे सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता. आहे का धर्मनिरपेक्षता? म्हणजे दोन धर्मामध्ये परस्पर स्नेहभाव बंधुता आहे का? की द्वेष आणि शत्रुतापूर्ण वागणूक आहे? म्हणजे धर्मनिरपेक्षता देखील शब्दामध्ये आहे, प्रत्यक्षामध्ये नाही. आणि म्हणून ही संविधान मानणारे लोक जर असे मानणार नसतील की ज्या देशाचं जे संविधान आहे ते सर्वांसाठी आहे, ते बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून फक्त एका जातीचं नाही आहे, तर सर्व ब्राह्मणांपासून दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन जे सगळे धर्म आहेत त्या सर्वांसाठी संविधान आहे. म्हणजे धर्मनिरपेक्षता ही सर्व धर्मीय लोकांनी मानायला पाहिजे. परंतु आपल्या देशामध्ये दिसतं काय की इथले जे धर्मवादी आहेत, स्वतःला उच्च समजणारे आहेत, ते कुठल्या तरी धर्माचा द्वेष करायला सांगतात. त्यांच्या दुकानामध्ये जाऊ नका, त्यांच्याशी संपर्क ठेवू नका, अशा प्रकारची भाषा बोलतात, अशा प्रकारचे विचार सांगतात आणि तशा प्रकारची वागणूक लोकांनी करावी म्हणून भडकवतात. दुसऱ्या धर्माच्या कार्यक्रमाचा विरोध करतात. मग तो ख्रिश्चन धर्म असो की शीख धर्म असो की इस्लाम धर्म असो, बुद्ध धर्म असो, अशा प्रकारची वागणूक, द्वेषपूर्ण वागणूक किंवा शत्रुतापूर्ण वागणूक ही संविधान विरोधी आहे. जे हुशार समजतात लोक तेच अशा प्रकारची वागणूक देत असतील तर ते संविधान विरोधी आहे, धर्मनिरपेक्षता विरोधी आहे, बंधुभाव विरोधी आहे. म्हणून या लोकांपासून दूर तर राहाच, पण त्या लोकांना देखील कसं बाध्य करता येईल की संविधानामधलीच बंधुता, संविधानामधली धर्मनिरपेक्षता, ही धर्मनिरपेक्षता आणि जर जातीयता हे याच्याकडे पाहिलं तर दोन जातीमध्ये निरपेक्षता आहे का? तुमची जात घरी ठेवा, परंतु तुम्ही निरपेक्षपणे मानव म्हणून वागा, अशा प्रकारची जातीय निरपेक्षता पण असायला पाहिजे. धर्म आणि जात निरपेक्षता म्हणजे समान व्यवहार होतो, तो व्यवहार नाही आहे. त्यासाठी
सर्व धर्मनिरपेक्षतावादी, समतावादी लोकांना, विषमतावादी लोकांना शिकवण्याची गरज आहे. त्यांना आपण उच्च म्हणतो, त्यांना आपण जर श्रेष्ठ म्हणतो, तर ते श्रेष्ठ लोक विचाराने कनिष्ठ आहेत, विचाराने विकृत आहेत, हीनवृत्तीचे आहे, हे पण त्यांना आपण सांगितलं पाहिजे. धन्यवाद.